छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशाने सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित हम होगे कामयाब छोटे उस्ताद बाल कलावंताकरिता राज्यस्तरीय स्किट 2025 स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय। 2 दिवसीय स्किट स्पर्धेत आज सायंकाळी महानगरपालिकेच्या परिसरातील टाउन हॉल कलादालन सभागृहात उपायुक्त लकीचंद चव्हाण यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक रमेश दोंडगे पाटील यांनी आपल्या सुमधुर गायनातून प्रेक्षकांची मने जिंकली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त लकीचंद चव्हाण हे होते। मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचे वाटप करण्यात आले। तृतीय पारितोषिक वेशभूषा फिनिक्स इंद्रधनुष्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांना मिळालेला आहे।
हे पुरस्कार यानंतर द्वितीय पुरस्कार वेशभूषा शिवरायांचा इतिहास तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी. यानंतर प्रथम पुरस्कार यानंतर विशेषसाठी मी मान्यवरांना परिषद यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. यानंतर प्रथम पुरस्कार प्रकाश योजना गेम विकासाच्या प्रसारात छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर भक्तिगत नाटक तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी यांनी हा पुरस्कार प्रदान केला आहे. हे तृतीय पुरस्कार यानंतर पुरस्कार या ठिकाणी ज्ञानेश्वर विद्यालय वेगापुरा छत्रपती संभाजीनगर यांनी पटकावलेला आहे. मान्यवर श्रीमंतांच्या पारितोषिक प्रदान करतात. यानंतर तृतीय पुरस्कार संगीत काय वाजवा मित्रांनो. मी म्हणतो की त्यांनी संगीताचा द्वितीय पुरस्कार लोककला मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक सिडको या सेवा छत्रपती संभाजीनगर यांना प्रदान करावा. यानंतर छत्रपती संभाजीनगर प्रदान करावा. शाळा इंदिरा यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करावा. यानंतर भूमिका यश बाळासाहेब बुवा अजूनही अंधाराचे जय द्वितीय पुरस्कार लेखन द्वितीय पुरस्कार तृतीय पुरस्कार दिग्दर्शन मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. मुख्य जनार्दन तृतीय बळीराजा सरस्वती मोहन शाळा छत्रपती संभाजीनगर. तृतीय पुरस्कार
करण्यात येत आहे. Prosperity Foundation पारितोषिक अशोकनगर शाळा सुभेदार नामनी आंबेडकर हायस्कूल बनसोडे नगर विसारवाडी या इकडे कोणी आहे आलाय का विद्यार्थ्यांनी हा ग्रुप झाल्यानंतर या हा ग्रुप झाल्यानंतर थोडा त्यानंतर CSMC प्रायमरी अँड हायस्कूल किराडा नंबर 1 सहभागी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे. छोटे पुस्तकांची एक भाषा बोलायचं त्यानंतर सेवा प्राथमिक विद्या मंदिर उद्योगवाडी यानंतर किसान विकास विश्व प्रसारक मंडळ संचलित यानंतर जयरुद्र फाउंडेशन यानंतर इकडे 932 सेवा भावी संस्था जायचं आहे. 932 सेवा भावी संस्था आले का यानंतर प्रियदर्शनी जय साहित्य प्रतिष्ठान N6 हडको आले का विनंती करतो. त्यानंतर ज्ञानापूर विद्यालय शिवाजीनगर ज्ञानापूर हे असेल किंवा काही राहिले असेल तर सांस्कृतिक विभागातून संपर्क करून आम्ही त्यांना एखादा 2 दिवसानंतर देऊ. आज आपण होंगे कामयाब छोटे उस्ताद ही नाट्य स्पर्धा आपण 2 दिवसापासून इथे आयोजित केलेली आहे आणि साधारण 8 ते 10 वर्ष काहीतरी इथं ह्या स्पर्धा झालेल्या नव्हत्या. परंतु यावर्षी आम्ही आमचे माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर, अतिरिक्त आयुक्त श्री रणजित पाटील सर यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मान्यतेने आम्ही खूप चांगल्या प्रकारे यावर्षी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि याच्यामध्ये जवळजवळ 35 संपूर्ण जिल्ह्यातून आणि आपल्या शहरातून 35 शाळांनी सहभाग नोंदवला होता आणि हे 2 दिवसाचा आपण कार्यक्रम ठेवलेला होता आणि असे कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी पण घेणार आहोत. आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्या शाळांनी
आणि संपूर्ण जिल्ह्यातील लोकांनी ह्या अशा स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे आणि आपल्या शहरामध्ये पण ते लोक आले पाहिजेत. त्याच्यामुळे आणि लहान मुलं जे आहेत त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या दृष्टीने आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि आज याचा समारोप आहे या कार्यक्रमाचा आणि आम्ही रोख रक्कम आणि त्यांना पारितोषिक स्वरूपात देणार आहे आणि प्रमाणपत्र सुद्धा देणार आहे. धन्यवाद. सर, अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या आणि पारितोषिक म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये आम्ही हे केलेले आहे. आता म्हणजे स्पर्धा आपण जे घेतल्या त्याच्यामध्ये वेशभूषा, रंगभूषा, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, नाट्यामध्ये ऍक्टिंग जो करतो ऍक्टिंग वाल्याला वेगळं पारितोषिक आहे, प्रथम क्रमांक येणाऱ्याला वेगळं पारितोषिक आहे, द्वितीयाला वेगळं पारितोषिक, तृतीयाला वेगळं पारितोषिक, असे पारितोषिक आम्ही वेगवेगळे याच्यामध्ये केलेले आहे. आव्हान मी असंच करेल जनतेला की तुमच्या मुलांमध्ये खूप चांगले गुण असतात, तुम्ही ते ओळखले पाहिजे आणि नाट्य जे हे आहे त्याच्यामध्ये लोकांनी त्यांच्या मुलांना सहभाग घेऊ दिला पाहिजे आणि नाटकामध्ये पण करिअर आहे. आपण जे चित्रपट वगैरे बघतो त्याच्यामध्ये ह्याच्यातलीच मंडळी पुढे जाते. त्याच्यामुळे मी सांगेल की त्यांनी त्यांच्या मुलांना प्रोत्साहन द्यावं आणि अशा कार्यक्रमात भाग घ्यायला हे भाग पडलं पाहिजे. प्रास्ताविक व सूत्रसंचलन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले. 12 ते 16 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जवळपास 32 शाळांनी सहभाग नोंदविला आहे. सांघिक प्रथम 20,000, सांघिक द्वितीय 10,000 तर सांघिक तृतीय 5,000 तर 2 उत्तेजनार्थ पुरस्कार प्रत्येकी 3,000 प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह एकूण पुरस्कारांची 86,000 रक्कम देण्यात आली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर स्मिता साबळे, परीक्षक ज्येष्ठ रंगकर्मी कैलास टापरे, जवाहर बालभवन मुंबईचे आसेफ हबीबुद्दीन शेख यांनी काम पाहिले. ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्यामुळे स्पर्धकांच्या वतीनं आयोजन समितीचे आभार मानण्यात आले. मॅडम, मला सांगा की महानगरपालिकेने जी स्पर्धा आयोजित केली होती स्केच स्पर्धा, यामध्ये आपण सहभाग घेतला, बक्षीस देखील मिळवले. काय तुम्ही सांगाल, कशा पद्धतीने ही स्पर्धा झाली, काय नाही? सर्वप्रथम मी आदरणीय आपले मनपा प्रशासक आदरणीय जी श्रीकांत सरांचे यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी उगवत्या ताऱ्यांना नवीन सर्जनशीलतेला प्रकाशात आणण्याचा, प्रकाश झोतात आणण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो अतिशय उत्कृष्टपणे आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिशय सुंदर तो पार पाडलेला आहे. आणि वैयक्तिक मला असं सांगायचं आहे की इतकी सुंदर कलाकृती मुलांनी या स्पर्धेमध्ये मांडली की खरोखर आश्चर्य वाटलं की आपल्या संभाजीनगरमध्ये सुद्धा एवढं कर्तृत्व, एवढं कौशल्य आणि इतकी सुंदर कलावंत छोटे उस्ताद आहेत. आणि हे प्रत्येकाचं कौतुक, म्हणजे एकट्या त्या मुलांचंच कौतुक नाही आहे, तर त्याच्यामागे उभे असणारे जे काही लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, त्यांना मदत करणारी जी काही आर्ट टीम असते, त्या सगळ्यांचंच ही मेहनत आहे. परफॉर्मन्स करणारे जरी असले तरी त्याच्यामागे अनेक लोक उभे आहेत आणि त्यांनी त्यांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा या 100% पूर्ण केलेल्या आहेत. आणि अतिशय अभिमान वाटतो आहे मला की या स्पर्धेसाठी माझी शाळा किंवा आमची शाळा याच्यामध्ये आली, सहभागी झाली आणि एक सुंदरसं देखणंसं पारितोषिकसुद्धा आम्हाला मिळालेलं आहे. करिता मी मनापासून सर्वांचे धन्यवाद देते. या ज्या महानगरपालिकेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केलेली, जेवणाची व्यवस्था कशी होती, काय नाही, कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं? अतिशय मला आवर्जून सांगावं असं वाटतं आहे की पहिल्या दिवशी जेव्हा आमचा जो राऊंड होता तो पहिल्या दिवशीचा होता आणि मुलं इकडे जेव्हा आली त्यावेळेला सगळं काही नवीन होतं वातावरण. पहिली स्पर्धा होती, पहिलीच वेळ होती, पण ज्या वेळेला परफॉर्मन्स झाल्यानंतर त्यांच्या पुढे जी पंचपक्वान्नाची थाळीच आली, जणू काही इतकं सुंदर आणि साजूक जेवण महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलं की आम्ही त्या जेवणाचं कौतुक आमच्या शाळेतसुद्धा केलेलं आहे. इतकं आम्ही त्याच्याबद्दल आनंदी आहोत आणि मुलांना ते इतकं आवडलं की त्यांनी शाळेतसुद्धा त्याचं कौतुक केलं. अशा स्पर्धा जी आहे ती महानगरपालिकेने वारंवार घ्यायला पाहिजे, काय तुम्हाला वाटते? काय? निश्चितच जर आपला यूथ, आपल्या युवा मुलांना आपण जेवढं एक्सपोजर देऊ, त्यांना जेवढा आपण स्टेज उपलब्ध करून देऊ, पुढे येण्यासाठी जेवढ्या संधी त्यांना आपल्याला देता येईल, तेवढं आपलं यूथ जे आहे, आपलं
युवा जे आहेत ते पुढे जातील आणि खरोखर काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी सर्जनशील करण्याची त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण होते आणि ते करण्यासाठी जे पाठबळ लागतं ते महानगरपालिकेने अतिशय सुंदर रीतीने त्यांना दिलेलं आहे. आणि नक्कीच अशा स्पर्धा, अशा कार्यक्रमांचं नियोजन पुन्हा होत राहावं, ज्यायोगे मुलांना पुढे येण्यासाठी मुबलक संधी प्राप्त होईल. सांस्कृतिक विभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आयोजित केलेले छोटे उस्ताद या प्रहसन नाट्य स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने माणूस माणूस प्राणी प्राणी या नाट्य सादर केलं आणि या नाट्याद्वारे मुलांनी माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या संकल्पनेतून शहरामध्ये सुरू होणारी महास्वच्छता अभियानामुळे प्राण्यांमध्ये जो हाहाकार माजला आणि त्यातून होणाऱ्या गमती सादर केल्या. मुलांना सांस्कृतिक विभागाने जो हा मंच तयार करून दिला त्यामुळे मुलांना नक्कीच त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल. या स्पर्धेमध्ये मला वेशभूषा आणि रंगभूषा यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आणि खूप छान अनुभव या स्पर्धेतून मिळाला. यामुळे मी आयोजक छत्रपती संभाजीनगर सांस्कृतिक विभाग यांचे खूप आभारी आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक अधिकारी शंभूराजे विश्वासू, हंसराज बन्सवाल, क्युरेटर भाऊसाहेब जाधव, विजय निकाळजे, सुनील जयस्वाल, अभिजित जहागीरदार, श्रेयस भारसाखळे, संयोजन समिती प्रमुख डॉक्टर प्राध्यापक रमेश धोंडगे पाटील, संयोजन समिती सदस्य राहुल काकडे, औदुंबर वानखेडे, युवराज सुतार यांनी अतोनात परिश्रम घेतले. सर, मला सांगा की जी स्किट स्पर्धा ही किती दिवस झाली आणि यामध्ये किती स्पर्धक आले होते आणि आज जो बक्षीस वितरणाचा सोहळा झाला कशा पद्धतीने झाला, काय नाही, काय सांगा? माननीय आदरणीय जी श्रीकांत सर, आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रातून पहिल्याच वेळेस हा राज्यस्तरीय प्रहसन स्किट स्पर्धा 2025चं आयोजन मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या श्रीकांत सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न केलेला आहे. तर काल आणि आज अशा 2 दिवसाचा हा सोहळा या ठिकाणी टाऊन हॉल कलादालनमध्ये छानपैकी साजरा झालेला आहे. 32 संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे सर आणि 32 जवळपास बक्षिसं आम्ही या ठिकाणी दिलेली, 80,000ची जवळपास बक्षिसं विद्यार्थ्यांना गेलेले आहेत. तर सांघिक आहे, त्यानंतर अभिनय, मुलगा मुलगी, लाईट, म्युझिक, नेपथ्य, त्यानंतर वेशभूषा, रंगभूषा अशा विविध स्पर्धांना या ठिकाणी रोख रक्कम आणि पारितोषिक तसेच मोमेंटो देण्यात आलेले आहे. फारच खेळीमेळीच्या वातावरणात हा स्पर्धा माननीय आदरणीय आयुक्त जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेल्या आहेत आणि फारच चांगला प्रतिसाद या ठिकाणी विद्यार्थिनींनी आणि नवीन ज्यांना काही माहिती नव्हतं त्यांनी विचारून घेतलं की प्रहसन काय असतं आणि किती मिनटाचा टायमिंग आहे. ते 8 ते 10 मिनटाचं आम्ही स्पर्धेचं टायमिंग ठेवलं होतं. उत्कृष्ट सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. कुठलंही माहिती नसताना नवीन लेखक तयार झालेले आहेत, या नवीन कलावंत तयार झालेले आहेत. ज्यांना गंधही नाही अशांनी यामध्ये आपली रुची दाखवली आणि विनर झालेले आहेत. मला फार धन्यवाद मानायचे माननीय आदरणीय आयुक्त श्रीकांत सर यांच्यामुळेच आम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर 52 दरवाजांचा हा बुलंद शहर ओळखले जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी जी मुहूर्तमेढ रोवलेली आहे विद्यार्थ्यांसाठी, त्याच मार्गदर्शनाने आम्ही पुढे जात राहू एवढंच मी या ठिकाणी